गुड इव्हनिंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना आपण उपलब्ध करून देतो आणि येणाऱ्या आपल्या 2024च्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने, त्याचबरोबर येणाऱ्या आपल्या गट क मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण PYQ MCQची सिरीज जी आहे ही सुरू केलेली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण त्याच पद्धतीने गोष्टी बघणार आहोत. तर सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपले जे सेशन आहे हे विद्यार्थी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, सगळ्यात पहिला प्रश्न इथे आपण घेतलेला आहे काँग्रेस अधिवेशन. तर 1885च्या काँग्रेस अधिवेशनात एकही महिला उपस्थित नव्हती. एकही महिला उपस्थित नव्हती. ब विधान आहे 1889 मध्ये 10 महिलांनी काँग्रेस अधिवेशनात भाग घेतला. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. 1885चं काँग्रेस अधिवेशन एकही महिला उपस्थित नव्हती का, हा महत्वाचा भाग आहे. मग 1889ला म्हणजे पाचवं अधिवेशन येईपर्यंत ही संख्या 10 वर पोहोचली का, हे आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला 1885च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये मुस्लिम प्रतिनिधी कोण आहेत ते आपल्याला माहिती असतं, बरोबर आहे. 2 मुस्लिम प्रतिनिधी होते, 3 युरोपियन होते, पण महिला नव्हत्या. ही गोष्ट तितकीच खरी आहे. त्यामुळे या संदर्भात जर आपण बघितलं तर दोन्ही विधान योग्य आहे. 1885च्या काँग्रेस अधिवेशनात एकही महिला उपस्थित नव्हती, पण 1889 मध्ये ही संख्या 10 झाली आणि या 10 मध्ये 2 प्रामुख्याने महाराष्ट्रातील महिला होत्या, काशीबाई कानिटकर आणि पंडिता रमाबाई. हो, पंडिता रमाबाई. याच पंडिता रमाबाई आहेत ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये आपला महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. शारदा सदन, सेवा सदन अशा संस्थांमध्ये, रमाबाई असोसिएशन अशा संस्थांच्या माध्यमातून विधवांसाठी काम केलेलं होतं, त्या यामध्ये येतील. त्यामुळे 1885चं काँग्रेस अधिवेशन आणि त्याच्यानंतर 1889चं काँग्रेस अधिवेशन, संख्या वाढलेली आहे. आता दुसरा प्रश्न बघा. आता हा जो प्रश्न आहे थोडासा वेगळा आहे. काय आहे इथे? संस्थान. ही जी काही संस्थानं होती जी 1858चा राणीचा जाहीरनामा होता बघा, अलाहाबाद दरबारामध्ये राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला होता लॉर्ड कॅनिंगने. 1858च्या अलाहाबाद दरबारामध्ये कॅनिंगने जाहीरनामा वाचून दाखवला होता. तर संस्थानिक आणि ब्रिटिश यांच्यात 1932 साली, तर त्याच्यानंतर म्हणजे 1858च्या नंतर जी संस्थानं राहिलेली होती त्या जाहीरनाम्यात काय म्हटलं होतं की आम्ही इथून पुढे संस्थानं खालसा करणार नाही. तर ही जी राहिलेली संस्थान आहे त्यांच्या संदर्भातला भाग या की संस्थानिक आणि ब्रिटिश सरकार यांच्यात 1932 साली दिल्ली करार झाला का. दिल्ली करार, आता इथे हा महत्वाचा भाग आहे. दिल्ली करार झालेला होता का आणि संस्थानिकांच्या प्रश्नी ब्रिटिश सत्तेला सल्ला देण्यासाठी 1935च्या कायद्याने चेंबर ऑफ प्रिन्सेस ही नवीन संस्था निर्माण करण्यात आली का. चेंबर ऑफ प्रिन्सेस आणि त्याच्यानंतर दिल्ली करार. आता या दोन मधून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. संस्थानिक आणि ब्रिटिश सरकार यांच्यात दिल्ली करार झाला का. संस्थानिक प्रश्नी ब्रिटिश सरकारला सल्ला देण्यासाठी 1935च्या कायद्याने चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संस्था निर्माण झाली होती का. तर पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तर आता याचं उत्तर आहे 1932 मध्ये हा करार झाला होता. याला म्हटलं होतं दिल्ली करार. इथे पहिला पर्याय बरोबर आहे. उत्तर मी सांगायला विसरलो. पर्याय आहे पहिला पर्याय बरोबर आहे. आता ब पर्याय जे आहे ते का चुकलेलं आहे ते सांगतो. पण आता दिल्ली करार झाला 1932 मध्ये. आता भारतीय संघराज्य जे आहे हे 1935च्या कायद्याने निर्माण केलं जाणार होतं. 1935चा जो भारत शासन कायदा आहे त्या भारत शासन कायद्याद्वारे संघराज्य निर्माण केलं जाणार होतं आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमची इंटरनल जी काही ऑटोनॉमी आहे ती तुम्हाला मिळेल, पण तुम्ही सहभाग घ्या असं ठरलेलं होतं ब्रिटिश सरकार आणि संस्थानिकांच्या मध्ये. आणि चेंबर ऑफ प्रिन्सेस ही संस्था स्थापन झाली होती 1919च्या कायद्याने. म्हणून म्हटलं तुम्हाला ब विधान चुकलेलं आहे. चेंबर ऑफ प्रिन्सेस, चेंबर ऑफ प्रिन्सेस मध्ये राजकुमार जे होते, सगळे जे राजकुमार संस्थानामधले, त्यांचं एक प्रकारचं एक व्यासपीठ ब्रिटिश सरकारने उभं केलं होतं, चेंबर ऑफ प्रिन्सेस. तर इथे फक्त अविधान बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी अड्डा 24/7 मराठीचं ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून करंट अफेअरचे अपडेट्स, जॉब अलर्ट्स, डेली क्विज, सब्जेक्ट वाईज क्विज, मॅगझिन, पॉवर कॅप्सूल या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होत आहेत.
आणि महाराष्ट्र स्टेट एक्झाम सिलेक्ट करा, तरच सगळा कंटेंट मराठीमध्ये मिळेल, हे लक्षात असू द्या. आता नेक्स्ट बघा, 1870ला IPC इंडियन पिनल कोड, भारतीय दंडविधान संहिता याच्यानुसार कलम 124A समाविष्ट केलं गेलं. कलम 124A समाविष्ट केलं गेलं आणि काय या कायद्यानुसार शिक्षा झालेलं पहिलं भारतीय साप्ताहिक बंगवासी होतं का? देशद्रोहाचं कलम, सरळ सरळ सांगायचं झालं तर देशद्रोहाचं कलम याच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. देशद्रोहाचं जे कलम आहे त्याच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. 1870ला समाविष्ट केलं होतं का? आणि मग या कायद्यानुसार शिक्षा झालेलं पहिलं भारतीय साप्ताहिक कोणतं होतं? तर ही दोनही विधाने योग्य आहेत. IPC नुसार हे पिनल कोडचं निर्माण झालेलं होतं आणि याचा जनक होता जेम्स स्टीफन. 25 नोव्हेंबर 1870ला हे कलम IPC मध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि हिंदुस्थानामध्ये त्याची डेफिनेशन त्यांनी दिली होती. सेडिशन म्हणजे देशद्रोह म्हणजे काय? हिंदुस्थानातील सरकारविषयी अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न, हॅट्रेड, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर दंड होईल, तुरुंगवास होईल किंवा फाशी होईल. आता बंगभाषा हे जे साप्ताहिक होतं बंगालमधलं, त्यांनी असं म्हटलं होतं की धार्मिक प्रथा भारतीयांच्या आहेत, त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकार हस्तक्षेप करत आहे का? तर संमती विवाह कायदा हा जो झालेला होता बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नातून, या संमती विवाह कायद्याला विरोध झालेला होता. संमती विवाह कायद्याला विरोध झालेला होता आणि या कलमाद्वारे शिक्षा झालेले पहिले भारतीय संपादक होते लोकमान्य टिळक. पहिले भारतीय संपादक कोण होते? लोकमान्य टिळक होते. तर ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर बघा, सविनय कायदेभंग हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सविनय कायदेभंग. तर सविनय कायदेभंग चौकशी समिती 1922 मध्ये स्थापन केली होती का काँग्रेसने? आणि या समितीने सविनय कायदेभंगावर आधारित राष्ट्रीय चळवळ उभारण्याची शिफारस केली होती का? आता तुम्ही इथे म्हणाल की सर सविनय कायदेभंग जे आहे, सविनय कायदेभंगाची चळवळ कधी झाली होती? सविनय कायदेभंगाची चळवळ कधी झालेली हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल. सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे ती कधी झाली होती? मग आता त्याच्यानी जर तुम्हाला ते माहिती आहे 1929ला झाली होती, त्यामुळे अविधान आपोआपच संपतंय, बरोबर आहे की नाही? 1929ला बघा, 1929ला गांधीजींनी अल्टिमेटम दिला होता आणि 1930ला दांडी यात्रा सुरू झाली. म्हणजे 1930 पासून ऍक्च्युअली सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली 1930 पासून. तर 1930ला जर चळवळ सुरू झालेली आहे तर तिथे 1922चा उल्लेख येईल का? चुकीचा उल्लेख असेल ना 1922चा उल्लेख. तर 1922चा उल्लेख जो आहे हा चुकलेला आहे. 1922चा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी चुकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अविधान तर चुकलंय, ब विधान सुद्धा चुकलेलं आहे. ब विधान सुद्धा चुकलेलं आहे. उत्तर काय यायला पाहिजे? 4. तर आता बघा, 1932 मध्ये ही सविनय कायदेभंग चौकशी समिती नेमली होती, कारण नंतर सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली होती गांधीजींनी. गांधी आयर्विन करार झाला होता. त्या गांधी आयर्विन करारानुसार सविनय कायदेभंगाची चळवळ तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतलेली होती. ते 1932 मध्ये अन्सारी, सी राजगोपालाचारी, कस्तुरीरंगन अय्यर यांची त्रिसदस्यीय समिती काँग्रेसने स्थापन केली. तिने सांगितलं तुम्ही राष्ट्रीय चळवळ वगैरे आता इतक्यात उभी करू नका. तिने सांगितलं विधायक कार्य. विधायक कार्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. चरखा, सूत कताई, चरख्याच्यामध्ये खादीचा वापर, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देणं, या सगळ्या गोष्टी त्या विधायक कार्यक्रमामध्ये येतील. तर त्यांनी विधायक कार्यक्रम करा असं सांगितलं होतं. अन्सारी, एम ए, सी राजगोपालाचारी आणि कस्तुरीरंगन अय्यर 1932ला नियुक्त केलेली होती. त्यामुळे उत्तर येईल याचं 4 विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथे इम्पॉर्टंट चळवळ कुठली आहे? सविनय कायदेभंग, जी मी तुम्हाला म्हटलं 1930ला सुरू झाली होती, पण ती चळवळ गांधी आयर्विन कराराने मागे घेण्यात आलेली होती. आणि मागे घेतल्यानंतर मग त्या संदर्भात काही गोष्टी करता येतील का, परत चळवळ उभी करायची आहेत का, अशासाठी ही चौकशी समिती नेमली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे हा येईल तुमचा गोवा मुक्ती संग्रामावर आधारित. गोवा मुक्ती संग्राम, एक मिनिट पेनची इंक चेंज करतो इथे. गोवा मुक्ती संग्राम. आता आपल्याला माहिती आहे गोवा हा 1961 साली मुक्त झाला पोर्तुगीजांच्या ताब्यातून. पोर्तुगीज भारतात येणारे
पहिले युरोपियन, आणि भारतातून निघून जाणारे शेवटचे युरोपियन सुद्धा कोण होते? पोर्तुगीज होते. तर 1928 मध्ये गोवा काँग्रेस समितीची स्थापना मुंबईमध्ये झाली होती का? आणि डॉक्टर टी.बी. कुन्हा हे गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते का? इथे हा महत्वपूर्ण मुद्दा आहे. गोवा काँग्रेस कमिटी किंवा गोवा मुक्ती संग्राम. आता गोवा मुक्ती संग्रामामध्ये दोन प्रवाह होते. एक प्रवाह होता मोहन रानडेंचा, आझाद दस्ता. मोहन रानडेंनी सशस्त्र उठाव आरंभला होता. आणि दुसरा जो मार्ग होता संविधानिक मार्गाने, त्याच्यात टी.बी. कुन्हा होते, राम मनोहर लोहिया होते. तर उत्तर आहे याचं 3, दोन्ही विधानं योग्य. गोवा मुक्ती संग्रामामध्ये टी.बी. कुन्हा, त्रिस्ताव ब्रिगॅन्झा कुन्हा, त्रिस्ताव ब्रिगॅन्झा कुन्हा गोव्याचे सुपुत्र होते. मुंबईमध्ये त्यांनी गोवा काँग्रेस कमिटी स्थापन केली आणि मडगावला त्यांनी सत्याग्रह केलेला होता पोर्तुगीज सरकारच्या विरुद्ध. मग तिकडे त्यांनी भाग घेतला मडगावच्या सत्याग्रहामध्ये, म्हणून त्यांना तब्बल 8 वर्षांची शिक्षा झाली होती पोर्तुगालमध्ये. ती शिक्षा त्यांनी भोगली, भारतात आले आणि त्यांनी आझाद गोवा आणि स्वतंत्र गोवा ही 2 वृत्तपत्र सुरू केली. आणि गोवा काँग्रेस कमिटी स्थापन करण्यामध्ये या टी.बी. कुन्हांचा महत्त्वाचा वाटा होता, गोवा काँग्रेस कमिटी. आणि मग पुढे स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा गोवा मुक्ती चळवळीला एक वेगळंच हे मिळालं, काय म्हणतात आपण, प्रोत्साहन मिळालं. आणि वेगवेगळ्या लोकांनी जे आहे हे गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन 1926 मध्ये ही संस्था स्थापन झाली होती का? 1926 मध्ये ही संस्था स्थापन झाली होती का? आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर होते का? पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. चला आता याचं सुद्धा योग्य उत्तर मला कमेंटमध्ये द्या. बघा, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन ही संस्था एक प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था ज्या निवडल्या गेलेल्या होत्या, त्याच्यामध्ये ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन ही एक महत्त्वपूर्ण संस्था होती. मग आता ही संस्था दलित उद्धारासाठी केली होती का? येस, ऑब्व्हियसली, त्याच्यात काही वाद नाही. त्यामुळे अ विधान तर बरोबर येईल, मात्र ब विधान इथे चुकलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल सर कोण होते, तर बघूयात आपण. तर ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशन ही स्थापन झाली 1926ला. ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास परिषद नागपूरला आयोजित केली होती 1926लाच. काँग्रेस आणि अन्य लोकांच्या मार्फत ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास परिषद 1926 साली आयोजित केलेली होती. आणि या परिषदेमध्ये मद्रास प्रांतातील एक महत्त्वाचे दलित चळवळीतले नेते होते एम.सी. राजा. एम.सी. राजा हे महत्त्वाचे दलित चळवळीतले नेते होते मद्रास प्रांतातील. तर एम.सी. राजा यांना अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं. पण पुढे जाऊन बाबासाहेबांनी जे आहे या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशनमधून स्वतःला वेगळं केलं होतं. त्यांनी स्वतःला पुढे वेगळं केलं. त्यांनी मग स्वतःच्या वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या होत्या, जशी बहिष्कृत हितकारिणी सभा असेल, अन्य संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. तर एम.सी. राजा हे नाव लक्षात ठेवा. एम.सी. राजा हे ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास असोसिएशनचे अध्यक्ष निवडले गेले होते. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. 1937चं काँग्रेस अधिवेशन आणि 1937च्या निवडणुका म्हणतोय मी. आता 1937 साली निवडणुका झालेल्या होत्या. या झाल्या होत्या 1935ला जो भारत शासन कायदा आहे. 1935 साली विद्यार्थी मित्रांनो भारत शासन कायदा संमत करण्यात आला होता. आणि या भारत शासन कायद्यामध्ये अशी तरतूद होती की अखिल भारतीय संघराज्य असेल, त्याच्यानंतर राज्यांमध्ये विधानसभा असतील, ज्याला आपण म्हटलंय प्रांतिक कायदे मंडळ, राज्यांमध्ये काय असतील, विधानसभा असतील. ते 1937ला या निवडणुका झाल्या. म्हणजे या कायद्यानुसार निवडणुका होतील, त्याच्यामध्ये संसदेमध्ये प्रतिनिधी निवडले जातील राज्यांमधून आणि राज्यांमध्ये निवडणुका होतील. तर या 37च्या निवडणुकांमध्ये 11 पैकी 5 प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं का? आणि 1937च्या अधिवेशनात सरदार पटेल यांनी काँग्रेसने प्रांतामध्ये सत्ता स्थापन करू नये याच्या ठरावाला विरोध केला होता का? आता निवडून आले म्हटल्यावर मग त्या प्रांताच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री असतील, जसं आज आहे, अन्य मंत्री असतील. मग सरदार वल्लभभाई पटेल आणि अन्य जे काँग्रेसचे नेते होते, सी राजगोपालाचारी किंवा अन्य नेते, त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेसने सरकारमध्ये जाऊ नये.
काँग्रेसने निवडणुकांमध्ये भाग घेतला, तिथे दाखवून दिलं काँग्रेस ही जनतेची खरी प्रतिनिधी आहे. पण आता तुम्ही निवडणुकांमध्ये भाग घेऊन सरकारमध्ये सहभागी होऊ नका. त्यामुळे दोन्ही विधानं योग्य आहेत. तर 1937च्या कायदेमंडळाच्या निवडणुका या भारत प्रशासन कायदा इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट किंवा भारतीय शासन कायदा इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट, भारत प्रशासन कायदा 1935 याद्वारे झालेल्या होत्या. या निवडणुकीत 11 प्रांतांपैकी 5 प्रांतात काँग्रेसला बहुमत मिळालं. मद्रास, बिहार, ओडिसा, सीपी आणि यूपी या प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं. अन्य ठिकाणी सुद्धा काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयाला आलेला होता. आणि इथे बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता. त्या स्वतंत्र मजूर पक्षाला मुंबई प्रांतात राखीव मतदारसंघ, आता हे राखीव मतदारसंघ कुठून आले विद्यार्थी मित्रांनो, तर इथे पुणे करार होता बघा. 1932ला बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता 1932चा. आणि या पुणे करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ नसतील, त्याच्याऐवजी काय असतील, राखीव जागा असतील अशी तरतूद मान्य करण्यात आलेली होती. तर 1937च्या निवडणुका झाल्या. आता इथे वाद काय झाले, तर या निवडणुकांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला का, निवडणुका लढवल्या ठीक आहे, पण आता प्रांतात मंत्रिमंडळ स्थापन करू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं. चला नेक्स्ट बघा. आता इथे याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की कलकत्त्याला समाजवादी युवक काँग्रेस भरली होती, त्याचं अध्यक्षपद कुणी भूषवलं होतं. तेच मी विधानांमध्ये घेतलंय. आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग याविषयी एका राज्यसभेच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग, तर जवाहरलाल नेहरू यांनी कलकत्त्याला भरलेल्या समाजवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं का. आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या संस्थेची स्थापना सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांनी केली होती का. आता इथे पर्याय काय आहेत, फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, समाजवादी विचारसरणी जी होती, या समाजवादी विचारसरणीने 2 काँग्रेसचे महत्त्वाचे नेते प्रभावित होते. एक होते सुभाषचंद्र बोस आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू. सुभाषचंद्र बोस यांनी समाजवादी युवक काँग्रेस कलकत्त्याला भरवली आणि त्याचं अध्यक्षपद दिलेलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंकडे. सुभाषचंद्र बोस यांनी भरवली आणि पंडित नेहरूंकडे याचं अध्यक्षपद दिलं. तर अ विधान तर बरोबर आहे. आता ब विधान सुद्धा बरोबर आहे, इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग. तर आता इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जवाहरलाल नेहरूंनी 1927 मध्ये कलकत्त्याला भरलेल्या समाजवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. आता याच काळात 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक होतं सायमन कमिशन भारतामध्ये आलं 1928ला. आता या सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार टाकला. का भारतीयांनी बहिष्कार टाकला, एकही भारतीय सदस्य नाही म्हणून. मग एकही भारतीय सदस्य नाही किंवा मग सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार टाकला आणि म्हणून त्यावेळेला जे भारत मंत्री होते बर्कनहेड यांनी सांगितलं सगळ्या भारतीयांना मान्य होईल अशी राज्यघटना तयार करणं शक्यच नाही. जर भारतीयांना वाटतंय तर त्यांनी करून दाखवावी. म्हणून मग नेहरू समिती नेमण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, लक्षात घ्या इथे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू समिती नेमली आणि तिने जो नेहरू अहवाल दिला त्याच्यात सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी होते, काँग्रेस, मुस्लिम लीग. त्याच्यात वसाहतींचं स्वराज्य ही संकल्पना मान्य करण्यात आली. डोमिनियन स्टेटस, वसाहतींचं स्वराज्य म्हणजे अंतर्गत बाबतीमध्ये स्वराज्य तुम्हाला मिळेल, पण परकीय संबंध, संरक्षण किंवा मग भारताची प्रमुख कोण असेल, ती असेल ब्रिटनचीच राणी. मग हे सगळं झाल्याच्या नंतर काँग्रेसने जसं वसाहतींचं स्वराज्य मान्य केलं तशी ही जी तरुण मंडळी होती या तरुण मंडळींनी याला विरोध केला आणि 1928 मध्ये इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीगची स्थापना सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरूंनी केली. त्याचा उद्देश होता काँग्रेसच्या धोरणामध्ये बदल झाला पाहिजे, संपूर्ण स्वराज्याची मागणी मान्य झाली पाहिजे किंवा काँग्रेसचं धोरण हे संपूर्ण स्वराज्य असलं पाहिजे. म्हणून 1929ला जे लाहोरला अधिवेशन झालं होतं बघा, त्याचे अध्यक्ष आता पंडित नेहरू आहेत. तिकडे संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला होता, पण त्यामागे या संघटनेची मेहनत होती आणि इंडिपेंडन्स फॉर इंडिया लीग या दोघांनी स्थापन केली होती. तर हे 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता जमीन महसुलाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता इथे महालवारी पद्धत आहे, त्याच्यानंतर होती रयतवारी पद्धत आणि त्याच्यानंतर होती तुमची कायमधारा पद्धत किंवा ज्याला तुम्ही जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणता. मग या 3 पद्धतींवर प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातील. आता इथे महालवारी पद्धत जोतेदारी मालगुजारी या नावाने ओळखली जायची का,
आणि रयतवारी पद्धतीत नोंदणीकृत जमिनीचा मालक हा महसूल द्यायला कटिबद्ध होता का? नोंदणीकृत जमिनीचा मालक हा महसूल द्यायला कटिबद्ध होता का? आता या दोन पर्यायामधून तुम्हाला योग्य पर्याय जो आहे हा शोधून काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघा, आता या ठिकाणी बघा महालवारी पद्धत, तर पहिला पर्याय पूर्ण चुकलेला आहे. या पहिल्या पर्यायामध्ये काहीच हे नाही, कारण महालवारी पद्धतीला असं काही वेगळं नाव नव्हतं, ते होतं कायमदारा पद्धतीला, त्यामुळे अपर्याय चुकलेला आहे. ब पर्याय इथे बरोबर आहे. रयत म्हणजे जमिनीचा नोंदणीकृत मालक, रयत, तर तो थेट जमीन महसूल देत असे, म्हणजे नोंदणीकृत मालकाची जबाबदारी आहे जमीन महसूल देणं. मग आता या बाकीच्या पद्धतीमध्ये काय होतं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. आता बघा, कायमदारा पद्धत आणली होती कॉर्नवॉलिसने, ही आणलेली बिहार, बंगाल आणि ओडिसामध्ये. महालवारी पद्धत आणली होती पंजाब, वायव्य भारतामध्ये थॉमस मुनरोने. सॉरी हे उलट झालं. रयतवारी पद्धत जी आहे, रयतवारी पद्धत जी आहे ही आणलेली थॉमस मुनरोने आणि महालवारी पद्धत आणलेली मॅकेन्झी. बरोबर आहे, मॅकेन्झी. महालवारी पद्धत आणलेली मॅकेन्झीने. ते थोडंसं उलट झालं, मला ते वाचल्यावरच लक्षात आलं. मुनरोने रयतवारी पद्धत कुठे सुरू केली? मद्रास आणि मुंबईमध्ये. बरोबर आहे ना, मद्रास आणि मुंबई. पंजाब आणि वायव्य प्रांतामध्ये महालवारी पद्धत सुरू झाली. आणि जमीनदार जमिनीचा मालक कुठे होता? कायमदारा पद्धतीमध्ये. तर तिला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जायचं. बिस्वेदारी, जोतेदारी, मालगुजारी, बिस्वेदारी, जोतेदारी, मालगुजारी या नावाने या कायमदारा पद्धतीला ओळखलं जायचं. जमीनदारी पद्धत तर होतच, कॉमन नाव जमीनदारी होतं, पण बिस्वेदारी, जोतेदारी या नावाने ओळखलं जायचं. महालवारी पद्धतीमध्ये काय होतं? सामूहिक मालकी. आता त्याला महाल म्हटलं होतं. महाल म्हणजे गट, तर ती सामूहिक मालकी होती, त्याला म्हणायचे महाल. मग ते गट असतील, शेतकऱ्यांचे गट असतील, गावांचे गट असतील, आणि हे थेट रयतेकडून. मग रयत म्हणजे कोण? जमिनीचा नोंदणीकृत मालक. तर अशा पद्धतीने कायमदारा, महाल वारी, रयतवारी. कायमदारा पद्धत बंगाल, बिहार, ओडिसा. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सवलत नाही. 10 ते 40 वर्ष पद्धतीने निश्चित दर आहेत. वेगवेगळ्या नावाने कायमदारा पद्धत ओळखली जायची. कॉर्नवॉलिसने सुरू केली होती. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे बघा, आता इथे विजोड व्यक्ती ओळखा. सय्यद अहमद खान, रासबिहारी घोष, के.एल. नुलकर, V.N. मंडलिक. इथे नीट बघा, घोष आहे. आता इथे चूक कराल आणि हे कराल. अ, ब, क, क, ड वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही. विजोड व्यक्ती म्हणजे या चौघांचं काही ना काही कनेक्शन आहे. या चौघांमध्ये कॉमन काहीतरी गोष्ट आहे. आता विजोड व्यक्ती कोण आहेत? तर एकही नाही. का? तर या सगळ्यांची नियुक्ती ब्रिटिश सरकारने कायदे मंडळावर केली होती. आता 1861चा कायदा आला होता बघा. 1861चा जो कायदा आलेला होता, 1861चा भारत परिषद कायदा, इंडिया काउन्सिल ऍक्ट. या भारत परिषद कायद्यामध्ये म्हटलं होतं की भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं जाईल कायदे मंडळामध्ये. म्हणजे मग ते केंद्रीय कायदे मंडळ असतील, प्रांतिक कायदे मंडळ असतील, तर कायदे मंडळामध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व दिलं जाईल. मग आता त्याच्यात वेगवेगळे लोक होते. फॉर एक्झाम्पल सय्यद अहमद खान, हेच सय्यद अहमद खान आहेत जे 1878 ते 1882 अलीगड चळवळीवाले. मग त्या ब्रिटिश सरकारने सरकारी सदस्य किंवा त्यांचे समर्थक सदस्यांना नेमायला घेतलं. त्याच्यामध्ये सय्यद अहमद खान होते, V.N. मंडलिक, इंडिया ओपिनियन, नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र चालवायचे V.N. मंडलिक. त्याच्यानंतर के.एन. नुलकर होते आणि रासबिहारी घोष. आता हे मवाळ नेते होते बरं का, रासबिहारी बोस नाही, घोष. 1907ला जे सुरत अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये फूट वगैरे पडली, त्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते रासबिहारी घोष. तर हे सगळे लोक कायदे मंडळामध्ये सदस्य म्हणून निवडले गेलेले होते. तर प्रत्येकाची ही अचिव्हमेंट आहे, वेगवेगळ्या वर्षामध्ये नेमलेली होती. 1861ला कायदे मंडळाचे सदस्य म्हणून नेमू असं सांगितलेलं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता प्रश्न आहे मोहम्मद अली जिनांच्या संदर्भातला. 1909 साली
केंद्रीय कायदे मंडळात निवडून गेल्यावर त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला होता का? विभक्त मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ, मोर्ले मिंटो. आणि ॲनी बेझंट यांना अटक झाल्यावर त्यांना होम रूल लीगचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं का? नीट बघा, मोहम्मद अली जिना हेच मोहम्मद अली जिना आहेत जे पाकिस्तानच्या मागणीचं समर्थन करायचे आणि याच मोहम्मद अली जिनांना देशद्रोही म्हणून भारतामध्ये ओळखलं वगैरे जातं. पण आता मुळामध्ये मोहम्मद अली जिना यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या शेड्स तुम्हाला बघायला मिळतील. तर 1909ला सुरुवातीच्या काळामध्ये मोहम्मद अली जिन्नांनी विरोध केलेला होता. ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी विरोध केलेला होता विभक्त मुस्लिम मतदारसंघाला. पण पुढे जाऊन मुस्लिम मतदारसंघ पाहिजेत यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. हे मोहम्मद अली जिना यांच्यावर गोखल्यांचा प्रभाव होता म्हणून स्वतःला ते मुस्लिम गोखले म्हणून घ्यायचे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी दादाभाई नौरोजी यांचे पर्सनल असिस्टंट म्हणून काम केलेलं होतं आणि होम रूल लीगशी संबंधित ते होते. ही गोष्ट खरी आहे, होम रूल लीगशी संबंधित ते होते. मात्र त्यांना अध्यक्षपद वगैरे देण्यात आलेलं नव्हतं. पण ते होम रूल लीगचे, ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीगचे सदस्य जरूर झालेले होते आणि त्यांचे टिळकांशी सुद्धा संबंध होते. एक राजद्रोहाचा खटला जो होता त्याच्यामध्ये टिळकांचं वकीलपत्र त्यांनी घेतलेलं होतं. म्हणजे हे मोहम्मद अली जिना सुरुवातीच्या काळात म्हणजे साधारणपणे लखनौ करार 1916 पर्यंत तुम्हाला मवाळ दिसतील. पण हेच पुढे 1920 नंतर जशी खिलाफत चळवळ झाली त्याच्यानंतर हे मोहम्मद अली जिना आक्रमक झालेले तुम्हाला दिसतील. काँग्रेस विरोधी त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि पुढे मग स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाहिजे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने मोठ्या प्रमाणावर आंदोलनं वगैरे केलेली होती. हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर उत्तर काय येईल? 1. आता मेट कॅफे हा एक हे होता, काय होता, भारताचा गव्हर्नर जनरल होता तात्पुरत्या कालावधीसाठी, प्रभारी म्हणूयात आपण, प्रभारी चार्ल्स मेटकॅफे. तर भरतपूर मिनिट्स हा अहवाल त्याने प्रसिद्ध केला होता का? आणि 1834 ते 35 काळात त्याने वृत्तपत्रांवरील निर्बंध रद्द केले का? पर्याय आहेत फक्त अ, फक्त ब, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आता याचं योग्य उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चार्ल्स मेटकॅफे याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चार्ल्स मेटकॅफे भरतपूर मिनिट्स हा अहवाल त्याने प्रसिद्ध केला होता का? आणि 1834 ते 1835 या कालावधीमध्ये जे आहे त्याने निर्बंध रद्द केले होते का? तर उत्तर आहे याचं दोनही विधानं योग्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. चार्ल्स मेटकॅफे 1825 ते 26 मध्ये भरतपूर राजस्थानमधलं संस्थान होतं. हे भरतपूर संस्थान त्याने ताब्यात घेतलं होतं आणि बेंटिकच्या सामाजिक सुधारणांना पाठिंबा दिला होता. पुढे बेंटिक जेव्हा भारताबाहेर गेला तेव्हा 1834 ते 35 कालावधीमध्ये हंगामी गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी काम बघितलं. आणि जॉन ॲडम्स, आपण ॲडम्स रेग्युलेशन बघितले होते बघा, तर त्या ॲडम्स रेग्युलेशन च्या संदर्भात त्यांनी निर्बंध रद्द करण्यासाठी काम केलेलं होतं. ही एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी येईल. तर बघा, आता यानंतर जॉन ॲडम्सचे वृत्तपत्रांवरील निर्बंध त्यांनी रद्द केलेले होते. तर ही दोन महत्त्वाच्या गोष्टी या संदर्भात येतील. चला नेक्स्ट जाऊयात आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपण इथे बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन जो येईल तो आता आपण इथे आता बघितलेला आहे की जॉन ॲडम्सचे वृत्तपत्रांवरील निर्बंध त्यांनी रद्द केलेले होते. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, पश्त अक्वाम या संस्थेविषयी योग्य विधान ओळखा. ही हैदराबाद संस्थानातील दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारी संस्था होती आणि या संस्थेचा निजामाला पाठिंबा होता. आता पश्त अक्वाम ही एक महत्त्वाची संस्था आहे. हैदराबाद संस्थानाबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या हैदराबाद संस्थानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था कार्यरत होत्या. तर आता ही दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारी संस्था होती का आणि या संस्थेचा निजामाला पाठिंबा होता का? या दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये येतील. तर हे दोनही विधानं योग्य आहेत, दोनही विधानं या ठिकाणी योग्य आहेत. आणि यावरून बाबासाहेबांची जी शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्यांचा आणि या पश्त अक्वामचा कायम वाद व्हायचा. दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था होत्या त्याच्यामधली हैदराबाद संस्थानामध्ये ही एक संस्था निर्माण झालेली होती, पश्त अक्वाम. तर आता पश्त अक्वामच्या संदर्भातल्या गोष्टी आता इथे मी तुम्हाला सांगतो. तर उत्तर आहे याचं दोनही विधानं योग्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, दोनही विधानं योग्य आहेत.
तर आता इथे बघा, पश्त अक्वाम ही जी संस्था होती, या पश्त अक्वाम संस्थेचे 2 महत्त्वाचे नेते होते. व्यंकटराव, या BS व्यंकटरावांना दख्खनचे आंबेडकर म्हटलं जायचं. व्यंकटराव आणि श्यामसुंदर यांचा निजामाला पाठिंबा होता आणि बाबासाहेब आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन यांचा निजामाला विरोध होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि बाबासाहेब यांचा विरोध होता, त्यांचा काही निजामाला पाठिंबा वगैरे नव्हता. त्यांचं म्हणणं होतं निजाम हा अन्यायकारक धोरणं राबवणारा माणूस आहे, त्याचा कुणालाही पाठिंबा नाही, ना मुस्लिमांना, ना दलितांना, ना हिंदूंना. तो फक्त स्वतःच्या याच्यामध्ये मशगूल राहणारी व्यक्ती आहे. त्यामुळे या व्यंकटराव आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन यांच्यामध्ये कायम संघर्ष होत होता. तर ही एक महत्त्वाची संस्था आहे पश्त अक्वाम. ठीक आहे. नेक्स्ट आपल्या क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी आपण थोडंसं ही जी आपली 45 डेजची 28 सप्टेंबरपासून बॅच सुरू होते क्लार्क टायपिस्टची, कंबाईन मेन्सची, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये क्लासेस होतील. टॉपिक निहाय PYQ विश्लेषण होईल, सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम यामध्ये कव्हर होईल. त्यासाठी Y325 हा प्रोमो कोड वापरायला विसरू नका. Y325 हा कोड तुम्ही वापरू शकता. आणि त्याचबरोबर आपली MPSCची 2024च्या दृष्टीने बॅच आहे, ही 22 सप्टेंबरपासून सुरू होते. 200+ लाईव्ह क्लासेस आहेत, सगळे क्लास लाईव्ह आहेत, रेकॉर्डेड क्लास 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. तर ही बॅच सुद्धा तुम्ही जरूर एनरोल करा. इथे सुद्धा तुम्ही Y325 कोड वापरू शकता. MPSCच्या 2 बॅचेस आहेत, एक आहे 2023च्या मेन्ससाठी, दुसरी आहे अपकमिंग म्हणजे 2024च्या प्रिलिम कम मेन्स ही बॅच आहे. तर या दोन्ही बॅचेस तुम्ही घेऊ शकता. फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे, Y325 हा प्रोमो कोड वापरायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र महापॅक आहे, महापॅकमध्ये एकदा ॲडमिशन घ्या. वर्षभरामध्ये जेवढ्या बॅचेस होतील त्या सगळ्या बॅचेस तुम्ही अटेंड करू शकता. तर महाराष्ट्र महापॅक जरूर एनरोल करा. इथे Y325 कोड वापरायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि अड्डा 24/7च्या वतीने फ्लॅट 17% ऑफ तुम्हाला सगळ्या प्रोडक्टवर मिळणार आहे. त्यासाठी आजच एनरोल करा. Y325 हा प्रोमो कोड वापरायला विसरू नका. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे.